थोड्या वेळासाठी असं ठेवलं तर आम्ही डिस्कस करत होतो की पुढचा तुम्हाला स्नॅक्स ब्रेक द्यायचा की फेलिसिटेशन करायचा. पहिलं फेलिसिटेशन आपण करून घेऊया. किरण प्लीज कम. आय वुड लाईक टू इन्व्हाइट, ज्यांची ओळख करून द्यायची मला कोणालाही गरज नाही आहे, सर्वांचे चाहते, म्हणजे त्यांचे चाहते एवढे आहेत की आपण त्याचा विचारही नाही करू शकत. मिलियन्स, ऑफकोर्स मिलियन्स तर होणारच आहेत, ऑलरेडी मिलियन्स युट्यूबवर आहेत आणि आता इंस्टाग्रामवर त्यांचे मिलियन झालेले आहे. असे आपले सर्वांचे लाडके तन्मय पाटेकर, त्यांनी प्लीज मंचावर यावं. सर थँक्यू सो मच. सर बोलू की तन्मय बोलू तुम्हाला? प्रोफेशनली आहोत तर मी तुम्हाला सरच बोलेल की थँक्यू सो मच तन्मय सर. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आमच्यासाठी, फक्त तुमची भेट देण्यासाठी तुम्ही प्रत्येक वर्षी येता, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही माझे मित्र तर आहातच, पण तुम्ही एक सेलिब्रिटी आहात हे असूनही तुम्ही किती डाऊन टू अर्थ आहात हे आम्हाला कळून येतं. थँक्यू सो मच तुम्ही येता. मितालीच्या मम्मीला बोलवा स्टेजवर प्लीज. मॅडम, म्हणजे ज्या स्त्रीमुळे कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, मला असं वाटतं त्या स्टेजवर पाहिजे. मिलियन्स फॉलोअर्स असून फक्त काही प्रॉब्लेम नसतो, आशीर्वादही तितके लागतात आपल्याला आणि घरच्यांचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे आणि जो मितालीला देवाच्या कृपेने मिळाला आहे. मितालीच्या मम्मी म्हणजे मी बघत आलो पहिल्या कार्यक्रमापासून, त्यांची धावपळ असते कार्यक्रमाला, पूर्ण बॅकस्टेज त्या हँडल करतात आणि त्या सगळ्यांना कॉर्डिनेटही करतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांनी असं म्हणायला हरकत नाही की दोन्ही मुलींना जे करायचं होतं आयुष्यात ते करायला त्यांनी आत्तापर्यंत सपोर्ट केला आहे. त्यामुळे आणि आज त्यामुळे आपण इकडे सगळे एकत्र आहोत आणि हा कार्यक्रम बघतोय, तर खूप खूप बरं वाटतंय या सगळ्या गोष्टी बघून. काकी थँक्यू, कारण की स्पेशल थँक्स काकींना आहे आणि काकींमुळे हा कार्यक्रम होतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि तिची मेहनत आहे पण घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि राहिला प्रश्न गाण्याचा, तर गाणं पाहिलं मी, अप्सरा गाण्याचं नाव आहे, खूप छान आहे. मिताली, अच्छा, अप्सरा गाण्याचं नाव आहे, पण आकाशात अवतरली अप्सरा असंच, अशी लिरिक्स आहेत, मी चुकीचं नसेल तर. पण आकाशात राहते ती अप्सरा मिताली असली तरी मितालीचे पाय कायम जमिनीवर आहेत आणि ते तसेच कायम राहू दे, मी हीच देवाकडे प्रार्थना करेन. आणि नील खूप छान लिरिक्स लिहिलेत, माझा खूप चांगला मित्र आहे, खूप मस्त वाटलं. आणि पहिलं गाणं आहे, सगळ्यांचा सपोर्ट, माझाही सपोर्ट गाण्याला असणार आहे आणि खूप सारी गाणी एकत्र करा. अशी टीम आणि घरातल्यांचा सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे. मिताली, तुला तो मिळाला आहे आणि तू या गाण्यातून दाखवून दिलंयस की म्हणजे फक्त सुंदर दिसणं हे महत्त्वाचं नाही आहे, मनापासून सुंदर असणं आणि ते तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करणं, जे मितालीने केलंय की लोक काय म्हणतील ते खड्ड्यात गेले, मी सुंदर आहे, स्वतःत कॉन्फिडन्स असला पाहिजे. मग तो कोणत्याही रंगाचा असू दे, त्याची हाईट किती असू दे, काही असू दे, स्वतःतला कॉन्फिडन्स हा महत्त्वाचा आहे आणि मी मितालीमध्ये तो नेहमी बघत आलो आहे. त्यामुळे खूप खूप मस्त वाटतंय. आणि आज मी मितालीच्या बहिणीला नेहमी इकडे वॉक वगैरे करताना बघतोय, आता आज ती जजिंगसाठी बसली, तेही खूप बरं वाटलं. म्हणजे मीच एकटा पुढे जात नाही, माझ्या बरोबरची लोक पुढे जात आहेत, याचा पण मला अभिमान आहे. आणि सगळे असेच एकत्र राहूया. मी जास्त वेळ घेत नाही, बाकीचा कार्यक्रम पण आहे, त्यामुळे माझा भाऊ पण आहे, मी भावाला पण माझ्या स्टेजवर बोलला. अभिष प्लीज. मिताली जसं फॅमिलीला घेऊन चालते तसंही माझी टीम ही माझी फॅमिली मेंबर्सचीच आहे. आज माझा एक भाऊ इकडे आहे सोबत, हा पण बॉलिवूड व्हिडिओग्राफीमधली आहे. तर आम्ही असेच एकत्र काम करतो आणि पुढे चाललोय. मिलियनचा टप्पा गाठलाय आणि मिताली पण तो गाठणार आहे. येस, कारण की मितालीकडे M3 आहे आतापर्यंत, मिताली मॉडेलिंग मोर, आता मिलियन पण पाहिजे, M4. थँक्यू थँक्यू मिताली, धन्यवाद सगळ्यांना आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
हॅलो ममा वन मोर. आपल्यामध्ये अजून एक असे रील स्टार आहेत दिव्यम सर. प्लीज तुम्ही ॲक्च्युली मी त्यांचं नाव कसं घेऊ मी असा विचार करत होते कारण ते माझे अर्णवीच्या जिम्नॅस्टचे सर आहेत आणि ते रील स्टार सुद्धा आहेत. सो प्लीज सर तुम्ही सुद्धा या. आणि ते आपल्या शोला त्यांच्या सोशल मीडियावर नेहमी करतात. त्यांनी ह्या वर्षी सांगितलं की तुम्ही नक्की पार्टिसिपेट करा आणि त्यांच्यामुळे आमच्याकडे ह्या वर्षी भरपूर कंटेस्टंट सुद्धा आलेले आहेत. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्ही असेच रील बनवत राहा आणि तुम्ही दोघंही आम्हाला असे मोटिवेट करत राहा नेहमी. आपण एक आहे ना छोटासा तुम्ही खूप तास बसणार आहात त्यामुळे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया का. तुमच्यासाठी स्नॅक्स रेडी आहे, टीही रेडी आहे. तर थोडं सँडविच आणि एक टी ब्रेक घेऊन आपण पुन्हा एकत्र येऊया का. तर तुमची हरकत नसेल तर कारण की आम्ही इकडे तुम्हाला खूप वेळ बसवून ठेवणार आहोत. एक टी ब्रेक आम्ही सर्वांसाठी अवेलेबल केलेला आहे. तुम्हाला याच्यासाठी काही कॉस्ट पे करावी नाही लागणार. इट्स फ्री फॉर एव्हरी वन. प्लीज गो अँड एन्जॉय. हॅव युअर मील.